आज आपण मस्त असं विदर्भ स्पेशल डाळ वांग कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत बघा। त्यासाठी बघा इथे मी मस्त अशी काटेरी 3 वांगी घेतलेली आहेत। वांगी आपण अगोदर कट करून घेणार आहोत। त्यासाठी बघा देठाचा भाग आपल्याला अगोदर काढून घ्यायचा आहे व नंतर वांग्यांचा जो काटेरी भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत बघा। या पद्धतीने वांगे आपल्याला पाण्यामध्येच ठेवून द्यायचे आहेत म्हणजे वांगी काळी पडत नाहीत। नंतर बघा वांग्यांचे आपण 4 भाग करून वांगी छान अशी कट करून घेणार आहोत। वांगी मी थोडी मोठीच कट करून घेते आहे कारण आपण नंतर ती आपण कुकरला शिजवून घेणार आहोत। त्यामुळे मोठे जरी फोडी केल्या तरी वांगी पटकन शिजतात। बघा छान अशा वांग्यांच्या फोडी करून झालेल्या आहेत। आता या सर्व फोडी मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत बघा। नंतर बघा एका बाउलमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे मी। आता आपण ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। बघा कुकरला आपण छान अशी तुरीची डाळ, नंतर बघा यामध्ये आपण ज्या फोडी केल्या होत्या वांग्यांच्या त्या फोडी घालून घेऊया। नंतर यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी, अर्धा चमचा हळद घालून कुकरच्या छान अशा 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। नंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे, 3-4 हिरवी मिरची, ओले खोबरे, जर आपल्याला ओले खोबरे नसेल वापरायचे तर आपण सुक्क खोबरं वापरलं तरी चालेल। 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून बघा मी छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि नंतर यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालून नंतर एकदा याचं छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे बघा मी। नंतर बघा एका गरम कढईमध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे किचन किंग मसाला मी घालते आहे। जर आपल्याला दुसरा कोणता मसाला घालायचा असेल तर तुम्ही तो पण घालू शकता। नंतर आपण यामध्ये मिक्सरला फिरवलेलं जे वाटण होतं ते वाटण घालून घेणार आहोत बघा आणि छान असं तेल सुटेपर्यंत 5 ते 10 मिनिट आपण छान असं परतून घेणार आहोत। ते वाटण खाली लागू नये यासाठी बघा यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालत हे वाटण छान असं मी परतून घेतलेलं आहे। यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे बघा। येथे बघा कुकर छान असं थंड झालेला आहे आणि डाळ आणि वांग मस्त असं शिजलेलं आहे। आता हे डाळ आणि वांग आपण मिश्रणात घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया आणि याला 5 ते 10 मिनिट छान अशी उकळी काढून घेऊया। मस्त अशी उकळी आलेली आहे बघा। वरतून कोथिंबीर टाकून विदर्भ स्पेशल चमचमीत असं डाळ वांग आपण सर्व करूया।